सर, थोडीशी आम्हाला तुमची ओळख करून द्याल का? तुमचं नाव, तुमचं एज्युकेशन आणि तुमचा छंद किंवा हॉबी काय आहे, आणि थोडीशी काय म्हणतात त्याला माहिती करून द्या तुमची. नमस्कार, मी अमर धनंजय जाधव, टीम कराड ऑफरोडर्सचा एक मेंबर आहे. माझं एज्युकेशनल क्वालिफिकेशन बीटेक IT आहे आणि बिझनेस माझा पेट्रोल पंप, ॲग्रिकल्चर, रिअल इस्टेटमध्ये आहे. आणि छंद म्हणाल तर माझा ऑफरोडिंग हा एक खूप माझा आवडता छंद आहे. अरे वा, ऑफरोडिंग. तुमचं एज्युकेशन बीटेक आहे आणि तुमचं हॉबी म्हणताय ऑफरोडिंग. तर हे दोन्ही क्षेत्र असं खूप वेगळं आहे. तर ह्या क्षेत्राकडे तुम्ही कसे वळाला? थोडंसं ह्याबद्दल माहिती करून द्याल का? ऑफरोडिंग मध्ये आत्ता आलोय असं नाहीये. लहानपणापासूनच म्हणजे आम्ही जे वाहन शिकलो ते जीपच शिकलो. त्यामुळं आम्ही ज्या वेळेला गाडी शिकलो त्यावेळेला रस्ते नव्हतेच. त्यामुळे ऑफरोडिंग हे लहानपणापासून शिकतानाच हे झालेलं आहे. त्यामुळे ती हॉबी त्यावेळेपासून डेव्हलप झालेली आहे. आणि शिक्षण आणि हॉबी हे वेगवेगळं आहे असं पण नाही. आज IT सेक्टरमधले भरपूर मोठमोठे इंजिनियर्स आहेत जे मोठमोठ्या पदावर काम करतात. ते लोक सुद्धा आमच्या बरोबर ऑफरोडिंगला येतात. नक्की हे ऑफरोडिंग आहे काय? ऑफरोडिंग बद्दल सांगायचं झालं तर जिथे रस्ता संपतो तिथून ऑफरोडिंग चालू होतं. मग त्याच्यामध्ये खूप सारे स्टेजेस येतात, ट्रेल्स येतात, कॉम्पिटिशन्स येतात. हा एक स्पोर्ट आहे. आज आता त्याला नवीन ट्रेंड आलेला आहे कॉम्पिटिशनचा. त्यामुळे कॉम्पिटिशन्सचे आता खूप सारे इव्हेंट्स होतात ऑफरोडिंग. म्हणजे रिस्की पण आहे का? रिस्क फॅक्टर असा त्याच्यामध्ये फारसा आहे असं नाही म्हणता येणार. कारण ज्या गाड्या तयार होतात ऑफरोडिंगसाठी त्याच्यामध्ये पिन टू पिन म्हणजे खूप मायक्रो लेवलला त्याची सेफ्टीवरती काम केलं जातं. त्याच्यामध्ये रोल केजेस असतील, हेल्मेट्स, ग्लव्ज, सीट बेल्ट्स हे सगळं मॅन्डेटरी असतं. त्यामुळं ऑफरोडिंग रिस्की आहे असं नाही आहे. आणि ते थोडं स्किलवरती डिपेंड करतं. जर कोणाचं स्किल नसेल तर ती रिस्क होऊ शकते. तर ऑफरोडिंग बद्दल बऱ्यापैकी सगळ्यांनी ऐकलेलं आहे. इन्स्टावर असेल, फेसबुकवर असेल, आता खूप ट्रेंडिंग पण आहे यूट्यूबवर. पण थोडं विस्तारमध्ये, कारण सगळ्यांना असं वाटतं की हे एक रेस आहे किंवा एक काय म्हणतात, काही ज्या मुलांना रिस्क घ्यायचं आहे तशा मुलं फक्त ह्याच्यात जातात आणि मग ते एक वाईट नजरेने बघितलं जातं असं थोडंसं मला असं दोघं तिघांशी बोलताना असं वाटलं. तर तुमचं ह्याबद्दल काय मत आहे? एक्झॅक्टली, लोकांचा दृष्टिकोन ह्या स्पोर्टकडे बघण्याचा खूप वेगळा आहे. त्यांना अजून ऑफरोडिंग म्हणजे काय हे माहिती नाहीये. ते असं समजतात की हे गाड्यांची मोडतोड करतात, वेळ वाया घालवतात, पैसा वाया घालवतात. पण तसं अजिबात नाहीये. ऑफरोडिंग ज्या वेळेला आपण करतो त्यावेळेला अशा सिच्युएशनला गाडी घेऊन जायची एक स्किल असते की त्याचा उपयोग तो व्यक्ती कुठल्याही रेस्क्यूसाठी, मग तो रेस्क्यू कोणत्याही कारणासाठी, ऍक्सिडेंट झालेला असेल, नॅचरल कॅलॅमिटीज असतील, फ्लडिंग असेल, तर ह्या सगळ्या गोष्टींना जिथं सगळी यंत्रणा थांबते तिथं हे ऑफरोडर्सच जाऊ शकतात. कारण ह्या ऑफरोडिंगचं स्किल डेव्हलप झालेलं असतं. अशा आता ज्यावेळी आपण इव्हेंट्समध्ये जातो, कॉम्पिटिशनमध्ये पार्ट घेतो, तर कॉम्पिटिशन्समध्ये असे टास्क डिझाईन केलेले असतात की ते कम्प्लीट करण्यासाठी ते जे स्किल तिथं लागतं की त्याचा उपयोग तो नंतर आपण अशा एक्स्ट्रीम कुठल्याही कंडिशनला जाऊन मदत करण्यासाठी ते करू शकतो. म्हणजे आता तुम्ही बोलला की एक्स्ट्रीम कंडिशनमध्ये मदत करायला घेऊन जाऊ शकतो. म्हणजे असा काही इन्सिडेंट्स आहे का? तुमची काय कम्युनिटी आहे जिथं तुम्ही अशा प्रसंगात तुम्ही सगळे एकत्र येऊन काही मदत करता? ऍक्च्युअल आता हे ऑफरोडिंग कम्युनिटीचं जर म्हणाल तर ऑल ओव्हर इंडियाची ही एक कम्युनिटी म्हटलं तरी चालेल. भरपूर साऱ्या टीम्स आहेत. केरळच्या आहेत, गोव्याच्या आहेत, कर्नाटकमध्ये आहेत, महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये टीम्स आहेत, गुजरातमध्ये आहेत, दिल्लीमध्ये आहेत, राजस्थानमध्ये आहेत. मग ह्या
ज्या भागात जिथं घटना घडेल त्याचं ज्याला कळेल तो त्या कम्युनिटीवरती टाकतो की असं झालं, ज्याला तिथं पोचता येत असेल त्यांनी पोचून मदत करावं असं एक आवाहन केलं जातं. आणि जो कोणी व्यक्ती तिथं जवळपास असेल ती टीम तिथं जाते आणि ते काम करते. त्याच्यासाठी कोणीही प्रसिद्धी मागत नाही किंवा पैशाचं कुठलंही त्यांना हाव नसते. ही अशी एक ऑफरोडिंग कम्युनिटी डेव्हलप झालेली आहे. आणि मदत कार्य करायचं जर तुम्ही म्हणालात तर ते कुठल्याही प्रकारचं काही इन्सिडेंट घडू दे, ऑफरोडर्स हे कुठलेही असू देत एकमेकाला कॉन्टॅक्ट करून जे तिथं जवळ असते ते तिथं पोहोचतात आणि ते रेस्क्यूचं काम करतात. खरंच खूप छान. छान. पण हा सगळा प्रवास बघता तुमचं कॉलेज, शिक्षण, बिझनेस आणि त्यानंतर ही जर्नी कशी सुरू झाली ऑफरोडिंगची? ऑफरोडिंग पूर्वी ट्रेल्स असायच्या फक्त. आम्ही ट्रेल्सला जायचो मान्सून मॅडनेस, पावसात चिखलात डोंगरातून जंगलातून गाड्या फिरवून आणायच्या, अशा ट्रेल्स असायच्या पूर्वी. त्याच्यानंतर हे ऑलमोस्ट 2012-13 पर्यंत ट्रेल्स केल्या. तिथून पुढं थोडं बिझनेसच्या याच्यामुळं दुर्लक्ष झालं. आणि कोविड नंतर थोडा वेळ मिळाला, नंतर कॉम्पिटिशन्स चालू झाल्या. मग 2020 पासून सगळ्या कॉम्पिटिशन्समध्ये पार्ट घेतोय. कम्युनिटी बऱ्यापैकी वाढलेली आहे आणि आम्ही सगळीकडे जाऊन पार्ट घेत होतो. ह्या वेळेला आम्हीही एक इव्हेंट घेतलेला आहे, पहिलाच इव्हेंट घेतला कराडमध्ये. आणि आता चालू होईल ते सगळ्यांचा आता रिस्पॉन्स खूप चांगला मिळाला यावेळी. तर पुढचं बघू कसं होतंय. कसा झाला इव्हेंट सर? कसा होता प्रतिसाद? प्रतिसाद अप्रतिम होता. आमच्या सगळ्या टीमच्या अपेक्षेच्या खूप पलीकडे जाऊन आम्हाला प्रतिसाद मिळाला. कॉम्पिटिटर्स आणि प्रेक्षक दोन्हीकडून आम्हाला भरघोस प्रेम मिळालं आणि भरपूर विश्वास ठेवला गेला आमच्यावर. पहिलाच इव्हेंट केला पण त्याच्यामध्ये केरळची टीम होती, गोव्याची टीम होती, विजापूरची टीम होती, महाराष्ट्रातून सगळ्या टीम्स होत्या, दिल्लीवरून कॉम्पिटिटर आले होते. त्यामुळे ऑल ओव्हर इंडिया आमच्या इव्हेंटचं एक नाव झालं. आणि त्यांच्याकडून सगळे जे इव्हेंट ऑर्गनायझर्स आहेत त्यांच्याकडून आम्हाला एक पोचपावती मिळाली की तुम्ही एक बेंचमार्क सेट केलाय आणि आम्हालाही त्या लेवलला आता इव्हेंट्स घ्यावे लागतील, अशी एक पोचपावती आम्हाला मिळाली. याबद्दल खरंच तुमचं अभिनंदन की तुम्ही एवढा मोठा इव्हेंट केला. पण हा एक प्रश्न आहे की कराड सारख्या ठिकाणी तुम्ही हे स्पॉट कसा काय निवडला, कराड, आणि तो पण सुरली कामठी? आम्ही प्रॅक्टिससाठी जनरली असं फिरत असतो. आम्हाला कुठं जागा मिळेल हे बघण्यासाठी आम्ही बऱ्यापैकी फिरत असतो. त्यामध्ये आम्हाला तो डोंगर, तो भाग, त्या सगळ्या नॅचरल टेरेन तिथला आम्हाला खूप आवडला. आणि मग त्या अनुषंगाने आम्ही तिथल्या ग्रामपंचायतीशी बोललो, तिथल्या लोकांशी, सरपंचांची गाडी घेतली. त्या सगळ्यांशी बोलल्यानंतर त्यांना सांगितलं हा इव्हेंट काय आहे, कशासाठी आहे, स्पर्धक कुठून येणार आहेत, काय आहे, हे सगळं सांगितल्यानंतर त्यांनाही त्याचं कुतूहल वाटलं. त्यांनीही आम्हाला खूप चांगली मदत केली. त्यांनी परमिशन्स दिल्या, मग बाकीच्या परमिशन सगळ्या घेतल्या आणि मग ते फायनल केलं. कराड सारख्या ठिकाणी घेतलं म्हणजे आपलं कराड सुद्धा काही कमी नाहीये. एक खूप मोठा ऐतिहासिक वारसा आहे कराडला सुद्धा. आणि आपल्या इथे टेरेन खूप चांगला आहे ऑफरोडिंगसाठी. डोंगर आहेत, नॅचरल टेरेन खूप सुंदर आहे. त्यामुळं इथे इव्हेंट आम्ही घेतला. पण अशा इव्हेंट्स कराडमध्ये शक्यतो होत नाहीत. तर तुम्हाला अडथळे आले का हे इव्हेंट ऑर्गनाईज करताना? कारण आता हा एक स्पोर्ट्स इव्हेंट आहे. स्पोर्ट्स इव्हेंट म्हटलं की मला असं वाटतं की देयर इज लॉट ऑफ ऑर्गनायझिंग कमिटीज अँड तुम्हाला परमिशन्स घ्यायला लागतात. असे काही परमिशन्स तुम्हाला घेताना अडथळे आले का? नाही. एक तर आमची टीम इतकी स्ट्रॉंग आहे की हा टीम एफर्ट एकदम खूप चांगल्या पद्धतीनं पूर्ण टीमनं काम केलं. त्यामुळे कोणत्याच प्रकारची आम्हाला कसलीच अडचण आली नाही. सगळ्या परमिशन्सला प्रत्येकानं जबाबदारी घेऊन त्या परमिशन्स आणल्या. असं कुठल्याही ऑफिशियल अडचणी आम्हाला नाही आल्या. कारण हा स्पोर्ट आम्ही त्यांच्यापर्यंत व्यवस्थित ते सगळं मांडू शकलो. त्यामुळे परमिशन्स मिळायला आम्हाला कोणती अडचण आली नाही. आणि त्या पद्धतीनं तो सगळा इव्हेंट आमचा पूर्ण कम्प्लीट पण झाला. त्याच्याबद्दल ऑलमोस्ट आता
काउंट आम्हाला घेता येत नव्हता पब्लिकचा, पण पब्लिक इतकं आतोनात होतं. एक रफली आम्हाला बाहेरून जे लोक आले होते त्यांचा एक अंदाज होता की 25,000 ते 30,000 पब्लिक त्या 3 दिवसामध्ये येऊन गेल्या. 30,000हून जास्त पब्लिक सगळीकडनं. हो. मग हा फक्त कराडचा क्राऊड होता का ऑल ओव्हर महाराष्ट्र? ऑल ओव्हर महाराष्ट्र होता. धुळ्यातून गाड्या भरून आल्या होत्या, लातूर, धुळे, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, मुंबई, नाशिक असे सगळीकडून गाड्या भरभरून क्राऊड आले होते. म्हणजे ह्याच्यातनं एक असा मुद्दा येतोय की एवढ्या लोकांपर्यंत तुम्ही कसे पोहोचला? म्हणजे सोशल मीडियाचं काही माध्यम ह्याच्यात आहे का? म्हणजे मला माहितीये की तुम्ही इन्स्टावर आहात आणि नुकतंच किती 5K हून जास्त फॉलोअर्स आहेत. कॉंग्रॅच्युलेशन फर्स्ट ऑफ ऑल सर. ह्याच्या मागे नक्कीच टीम असणार आहे. आज तुम्ही इथे बसलाय पण नक्की तुम्हाला तुमच्या बरोबरीने एक टीम असणार आहे. ते टीम आज इथे नाहीये, पण थोडंसं त्याच्याबद्दल माहिती द्या. म्हणजे सोशल मीडियाचा कसा तुम्ही ह्याच्यात इन्क्लूड केलं किंवा वापर केला? आम्ही इंस्टाग्रामवरती आवाहन केलं होतं सगळ्यांना की हे प्रेक्षकांसाठी मोफत आहे, याला कोणत्याही प्रकारची प्रवेश फी नाही आणि त्याचा हा बघण्याचा आस्वाद घेण्यासाठी भरभरून लोकांनी यावं आणि हे बघावं असं आम्ही एक आवाहन केलं होतं. त्या आव्हानाला आम्हाला खूप चांगला प्रतिसाद, खूप चांगला म्हणजे कल्पनेच्या पलीकडचा प्रतिसाद मिळाला आणि एवढी लोक येऊन गेली. त्याच्यात मला एक सांगावं आवडेल सांगायला की त्या आलेल्या लोकांनी जे व्हिडिओज आम्हाला पाठवले, म्हणजे ते आम्हाला फोटोग्राफर ठेवून किंवा हे करून सुद्धा असे व्हिडिओज आम्हाला मिळाले नसते. तो कंटेंट त्यांच्याकडून आला आणि इतक्या सुंदर प्रकारे तो सगळा एक रिस्पॉन्स मिळाला. आम्ही ज्या वेळेला हा इव्हेंट डिक्लेअर केला होता त्यावेळी आमच्या पेजला अराउंड 400 फॉलोअर्स होते आणि एका महिन्यामध्ये ते 5K फॉलोअर झालेले आहेत. म्हणजे लोकांनी खूप सारं प्रेम दिले आमच्या टीमला आणि त्या इव्हेंटला. त्यामुळे त्या सर्व लोकांचे जे बघायला आले, ज्यांनी आम्हाला एवढं प्रेम दिलं, त्या सगळ्यांचे तुमच्या या आजच्या या डायसवरून मी सगळ्यांची धन्यवाद मानतो. खरंच प्रेक्षकांना थोडी माहिती पाहिजे होती की सोशल मीडियाचा ह्याच्यात कसा मदत घेतली तुम्ही 5K पर्यंत पोहोचायचं. जाहिरात माध्यम कोणतं वापरण्यात आलं जे जास्त लोकांपर्यंत रीच झालं? इंस्टाग्रामवरती सगळ्या रील्स झाल्या आमच्या. आम्ही तिथून आवाहन केलं लोकांना येण्यासाठी. तिथल्या टेरेनचे थोडेफार व्हिडिओज टाकले. ऑफरोडिंगच्या इव्हेंट बद्दल काही इन्फ्लुएन्झर्सनी आम्हाला इथं रील्स करून शेअर केल्या. त्याचा बेनिफिट नक्कीच झाला आम्हाला. इंस्टाग्राममुळेच बऱ्यापैकी आमची पब्लिसिटी सगळीकडे पोहोचलेली आहे. खूपच छान. हे करत असताना असा कुठला इन्सिडेंट्स किंवा प्रसंग आहे जिथं रिस्की झालं किंवा कोणाच्या गाड्या पलटल्या असं काही झालं आणि अशा वेळी तुमची टीम तिथे तयार होती का? इमर्जन्सीच्या वेळी काय, आपत्कालीन मध्ये काय तुम्ही प्रिकॉशन्स घेता? एक गाडी फक्त टॉपल झाली. ते ऍक्च्युअल काय असते, बंडिंग असतं. ते बंडिंग जर तुटलं तर त्याला पेनल्टी बसते. ती पेनल्टी वाचवायसाठी ते मागे घेताना त्याला अंदाज आला आणि त्या डबऱ्यामध्ये गाडी गेली खाली. पण ती गाडी जशी टेकली तशी ते ड्रायव्हर को ड्रायव्हर दोघेही सुखरूप बाहेर आले. कारण तेवढ्या गाडीमध्ये सेफ्टी असते त्यामुळे त्यांना काही होत नाही. ते बाहेर आले. आमची गाडी लगेच उभी राहिली. वायर रोपणी ती ओढून सरळ केली आणि विदिन 5 मिनिट्स ती गाडी चालू करून त्या ट्रॅक मधून बाहेर काढली आणि लगेच पुढची एंट्री करून आपण तो ट्रॅक चालू ठेवला. माझ्या माहितीनुसार हा इव्हेंट तुम्ही 3 दिवस साठी ठेवला होता, मॅनेज केला होता. तर मग आलेल्या स्पर्धकांची सोय, त्यांचं राहणं खाणं कसं मॅनेज केलं सगळं? काय होतं? आता कुठल्याही इव्हेंटला गेलं तर राहायची सोय ही प्रत्येकानं आपली आपण करायची असते. ज्या त्या स्पर्धकांनी राहायची सोय करायची असते. आम्ही इथले जे हॉटेल्स आहेत त्यांच्याशी रेट्स निगोशिएट करून त्यांच्याकडून आम्ही डिस्काउंट्स घेऊन ते नंबर सगळ्या ग्रुपवरती फॉरवर्ड केले होते आणि त्या लोकांनी तिथे स्वतः बुकिंग करून आपापली राहायची सोय केलेली होती.
आणि जेवणाचं दुपारचं जेवण हे ऑर्गनायझरकडे असतं कुठल्याही इव्हेंटला गेलं तरी. मग आपल्या इथे 3 दिवसाचं जेवण त्यांना प्रॉपर सिटिंग अरेंजमेंटमध्ये दिलं होतं. पॅकेज फूड वगैरे काही दिलं नव्हतं. प्रॉपर आचार्याने जेवण तयार करून त्यांना सर्व केलं होतं. आणि आमच्या इव्हेंटची एक सगळ्यात मोठी सगळ्यांकडून आलेली जी प्रतिक्रिया होती की जेवण अप्रतिम होतं. आणि कराड नगरीत येऊन माणूस उपाशी राहिला किंवा नाराज जेवणासाठी नाराज झाला हे होऊन द्यायचं नव्हतं. त्या अनुषंगानं आम्ही ते नियोजन केलं होतं आणि त्याच्यात आम्ही खूप चांगल्या पद्धतीनं सफल झालो. कारण लोक खेळून तर खुश झालीच, पण जेवणाकडून त्यांचं पोट आणि मन दोन्ही इतकं प्रचंड भरलं ते भरभरून आम्हाला त्याच्यासाठी धन्यवाद देऊन गेलेले आहे. वा, खूपच छान. पार्टिसिपंट साधारण किती होते? 63 व्हेकल्स, 63 गाड्या खेळल्या आमच्या इथे. आणि ह्या गाड्या अशा वैशिष्ट्य प्रकारच्या, म्हणजे आपण आता आमच्याकडे टोयोटा असेल किंवा अशा गाड्या चालतात का स्पेसिफिकेशन आहेत ह्याला? आहेत, स्पेसिफिकेशन्स आहेत. त्याच्यामध्ये ओल्ड जीप्स ज्या आहेत, विलीज किंवा जीप्स मध्ये ज्या गाड्या येतात, सॉलिड ऍक्सेल म्हणतो आम्ही त्याला, त्या गाड्यांना जास्त प्राधान्य दिलं जातं. जिप्सी येते त्याच्यामध्ये. मग मिलिटरीच्या ऑप्शन मधल्या आलेल्या गाड्या 550 वगैरे, मग थार CRD पर्यंत खेळतात. त्याच्यानंतर मग SUV सेगमेंट चालू होतो. SUV सेगमेंट मध्ये मग तुमची जिमनी, थार 2020, ग्रँड विटारा असेल किंवा फॉर्च्युनर आहे, एंडेव्हर आहे, ह्या ज्या SUVs आहेत ह्या सगळ्या त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करू शकतात. आणि काय स्वरूप होतं, म्हणजे आता ही स्पर्धा होती, स्पर्धेमध्ये तुम्ही काय क्रायटेरिया, रूल्स, रेग्युलेशन कसं केलं आणि ते फॉलो केले गेले का? जर केले असतील तर रूल्स आम्ही आधीच डिक्लेअर केले होते. त्या रूल्स मध्ये सीट बेल्ट कंपल्सरी, रोल केज कंपल्सरी, हेल्मेट्स कंपल्सरी, ग्लोव्स कंपल्सरी, या सगळ्या सेफ्टीच्या दृष्टिकोनातून रूल्स होते. बाकी मग कॅटेगरायझेशन होतं. डिझेल एक्सपर्ट, पेट्रोल एक्सपर्ट, डिझेल मॉडिफाईड, पेट्रोल मॉडिफाईड, SUV आणि लेडीज कॅटेगरी, अशा 6 कॅटेगरीज होत्या. आणि त्याच्यामध्ये सगळे रूल्स तंतोतंत फॉलो केले. त्याच्यामुळे कुठलाही प्रकारचा अनुचित प्रकार तिथे घडला नाही. तुम्ही आता बोलताना बोलला की लेडीज पार्टिसिपेंट्स होते. हो. तर साधारण किती टक्के लेडीज पार्टिसिपेंट्स होते आणि खरंच लेडीज पार्टिसिपेट करतात का? हो, करतात. लेडीज पार्टिसिपेंट मध्ये आपल्याकडे 4 एंट्रीज होत्या. त्याच्यातल्या एक एंट्री त्यांच्या काही घरगुती अडचणीमुळे येऊ शकल्या नाहीत. 3 गाड्या आल्या होत्या, त्या खेळल्या आणि त्या पद्धतीने एक हेल्दी कॉम्पिटिशन त्यांच्यामध्ये झालं. मग हे लेडीजचं वेगळं कॉम्पिटिशन होतं का सगळे एकत्रच कॉम्पिटिशन? खेळताना ते SUV बरोबरच, कारण त्या लेडीज होत्या त्या थार 2020 मध्येच खेळत होत्या. म्हणजे SUV सेगमेंट मध्येच खेळत होत्या. मग त्यांचं कॉम्पिटिशन त्या लेडीजचं त्यांचे जे काही पॉइंट्स होते ते त्यांच्या पॉइंट्स पुरते मर्यादित राहिले आणि बाकीच्यांना दिले गेले. जसं PR एंटरप्रेनर हे वुमन एम्पॉवरमेंटचा एक प्लॅटफॉर्म सुद्धा आहे. तर आमच्या सगळ्या प्रेक्षकांना, वुमन सेक्टरच्या सगळ्या म्हणजे वुमेन्सला काय तुम्ही एक संदेश द्याल? असा काही वेगळा तर संदेश देण्यासारखा हे नाहीये. कारण मला असं नाही वाटत की आता वुमन्सला काही संदेश द्यायची गरज आहे. कारण त्या इतकं चांगलं काम करतायत की त्यांना आपण काय सांगणं, आपण त्यांच्याकडून शिकायचं आहे, आपण त्यांना शिकवायची गरज नाही. खूप छान विचार, खूपच छान. कारण खरंच आहे, एक स्त्री ही जेव्हा घर सांभाळती ती आय थिंक ती प्रत्येक गोष्ट जे ऑर्गनायझिंग कमिटीमध्ये लागतं किंवा अरेंजमेंटला लागतं किंवा कुठल्याही क्षेत्रात ज्या क्वालिटीज लागतात ते एक घर सांभाळण्यात तिच्यात ऑलरेडी असतात. त्यामुळे ती जेव्हा बाहेर पडती आणि एक करिअर किंवा एक छंद जोपासायचा प्रयत्न करते, त्या सगळ्या क्वालिटीज तिथे भरभरून ती काढू शकते. सो थँक्यू सर सो मच. हे तुमचा संदेश खूप छान आहे आणि आमच्या सगळ्या प्रेक्षकांना मला असं वाटतं त्या मनातल्या मनात खूप एकदम खुश होऊन जातील. बिकॉज रिअली थँक्यू. आज गरज आहे आपल्या भारतात एक स्त्रीनी
घराच्या बाहेर पडून ओलांडून काहीतरी तिचं एक स्वतंत्र निर्माण करायचं एक खूप गरज आहे आत्ताच्या काळात. सो थँक्स अ लॉट. अजून काही तुम्ही सांगू इच्छिता का या पॉडकास्ट थ्रू, या प्लॅटफॉर्म थ्रू? आमच्याशी काही शेअर करावं असं वाटतंय का, किंवा एखादा असा प्रसंग जो खूप मेमोरेबल होता आणि तो तुम्हाला सगळ्यांपर्यंत पोहोचवायचा? असा प्रसंग असा नाही, पण एक गोष्ट आहे, ऑफ रोडिंग बद्दल जे मिसकन्सेप्शन्स आहेत त्या थोड्याशा दूर झाल्या पाहिजेत. ऑफ रोडिंग म्हणजे फक्त एक खेळ किंवा पैशांची नासधूस वगैरे असं काही नाहीये. तर ह्याच्यामधून जे स्किल डेव्हलप होतं ते अल्टरनेटिव्हली कुठंतरी आपल्या ह्या कम्युनिटीसाठीच हेल्पफुल होणार आहे. जिथं जिथं अशी काय परिस्थिती निर्माण होईल तिथं हीच लोक मदत करायला पुढे येणार आहेत. फॉर एक्झाम्पल रिसेंटली वायनाडला जे झालं, लँडस्लायडिंग झालं, तिथल्या आरटीओनी पोलिसांनी सगळ्या ऑफरोडर्सना हाक मारली, सगळे ऑफरोडर्स तिथे गेले. त्या लँडस्लायडिंगच्या त्या दऱ्यांमध्ये आणि सगळ्या याच्यांमध्ये ह्या गाड्यात जाऊन तिथून सगळ्या लोकांना जे रेस्क्यू केलं, लिटरली गळ्यापर्यंत पाणी आलेल्या परिस्थितीतून तिथून माणसांना त्यांनी बाहेर काढलं. म्हणजे हे फक्त ह्या ऑफरोडिंगच्या व्हेकल्स ज्या ह्या अशा पद्धतीने तयार केलेल्या आहेत आणि ज्यांच्याकडे हे स्किल आहे हेच लोक करू शकतात. म्हणजे हे ऑफरोडिंग हा गेम जो आहे हे फक्त आम्ही ज्यात ऑर्गनाईज करतोय, आमचा हेतू एवढाच आहे की ह्याच्यामध्ये मॅक्सिमम नवीन लोक यावीत, ह्याच्यामध्ये ट्रेन व्हावीत, हे स्किल डेव्हलप व्हावं, जेणेकरून अशी कुठली परिस्थिती निर्माण झाली तरी NDRFची किंवा कुठल्या तरी स्पेशलाइज टीमची वाट न बघता ते तिथं मदत करू शकतात. सर, तुम्ही बोलताय की स्किल डेव्हलपमेंट किंवा ट्रेनिंग, मग यासाठी काय करायचं नवख्या माणसांनी या क्षेत्रात पाऊल टाकताना? आता जसा कराडमध्ये टीम कराड ऑफरोडर्स हा एक ग्रुप आहे, तसे प्रत्येक गावामध्ये ऑफरोडिंगचे ग्रुप्स आहेत. ते प्रॅक्टिसला जात असतात, त्यांच्याशी जोडलं गेलं, त्यांच्याबरोबर गेलं की हे स्किल्स आपोआप डेव्हलप होतात. पण ज्यांना थोडंसं, आता माझ्यासारख्या एका पर्सनॅलिटीला मी थोडंसं रिस्क कमी घेते, तर अशा व्यक्तींनी हे ऑफरोडिंगच्या क्षेत्रात जायचं का? आता रिस्क कमी घेता, तुम्ही गाडी चालवता म्हणजे 100% रिस्क घेता. बरोबर. आज आपल्या रोडची कंडिशन असेल किंवा ट्रॅफिक, ज्या पद्धतीचं ट्रॅफिक आजूबाजूला आहे, कोण कुठून कधी कसा येईल सांगता येत नाही. ह्या सिच्युएशनला जर गाडी चालवत असाल तर तिथं फक्त आजूबाजूला कुणीच येणार नाही ही खात्री आहे. आपल्याला फक्त ते ऑब्स्टॅकल पार करायचंय. पण जे व्हिडिओज आपण बघतो त्याच्यात गाडी पलटी होते किंवा त्या चिखल आणि चिखलातनं त्या गाडी थोडेसे असे टायर्स असे टर्न होतात, तेव्हा थोडंसं रिस्की वाटतं, साहजिक आहे. तर घरातनं पण कधी कधी विरोध असतो की तुम्ही जाऊ नका अशा ह्याच्यात, छंद जोपासून तुम्ही काय तुमचं जे करिअर करायचंय, तुमचं म्हणजे जॉब आहे, बिझनेस आहे, हे सोडून तुम्ही ह्या छंदाकडे वळू नका, असं थोडंसं आत्ताच्या मुलांना मग घरातनं विरोध येतो. आहे, विरोध आहे, सगळ्यांना विरोध येतो बऱ्यापैकी. पण माझा एक प्रश्न, त्या सगळ्या लोकांना एक प्रश्न आहे माझा, तुमची मुलं हा छंद जोपासून आनंदी राहिलेली बघायची का दुसऱ्या कुठल्या तरी वाईट मार्गाला जाऊन वाया गेलेली बघायची? हा ज्यांचा त्याने विचार करण्याचा हा पर्स्पेक्टिव्ह आहे. ह्याच्यामध्ये रिस्क वाटते पण ऍक्च्युअल रिस्क नाहीये. हा छंद जर जोपासला तर मुलगा वाया जाणार नाही हे निश्चित. तो दुसरीकडे घरात बसून दुसऱ्या कुठल्या सर्कलमध्ये जर गेला तर मग तो परत इथून मागे येणं अवघड होऊन जातं. आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे की आपण कुठल्या लेवलपर्यंत जायचं. म्हणजे आज आमची एक कॅपॅसिटी कशी झालेली आहे की आम्ही आज एक्स्ट्रीम लेवलपर्यंत जाऊ शकतो, कारण प्रॅक्टिस झालेली आहे, लहानपणापासून गाडी हातामध्ये आहे, थोडंसं धाडस आहे म्हणा, किंवा प्रत्येकाचा ॲड्रेनालिन पॉईंट वेगळा येतो, त्याला कधी कुठल्याला किक बसेल हे सांगता येत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, वैयक्तिक मी ऑफरोडिंग करतो कारण मला सगळा स्ट्रेस घालवायचा असतो. जो काय स्ट्रेस बिझनेस मधला असेल, बाकीच्या गोष्टींमधला येईल,
तो स्ट्रेस घालवण्यासाठी माझ्यासाठी ऑफरोडिंग हे साधन आहे. हा मुद्दा तुम्ही बरोबर मांडलाय, ॲड्रेनलिन रश. कारण आता जे नवीन जनरेशन आहे त्या, जसं तुम्ही म्हटलं की ते दुसऱ्या वाया जातात किंवा दुसऱ्या छंदाकडे वळतात आणि ते सगळं तेवढ्यासाठीच आहे. तो स्ट्रेस घालवायचा एक माध्यम आहे. आणि जर एक असंच माध्यम पाहिजे जिथे एक कम्युनिटी आहे, तिथे एक स्किल डेव्हलप व्हायचे चान्सेस जास्त आहेत आणि बाकीचे नाही ते हॉबीज करण्यापेक्षा अशा प्रकारचे हॉबीज जिथं कम्युनिटीज आहेत, जिथं लीडर्स तुमच्यासारखे आहेत जे डेव्हलप होत आहेत ह्या इव्हेंटमध्ये ऑर्गनायझिंग करताना, तर ह्याच्यामुळे जे ॲड्रेनलिन रशसाठी इकडे तिकडे जाता, मला असं वाटतं नक्कीच तुमच्याशी संवाद करून ह्याच्यात भाग घेण्याचा आपण एक प्रयत्न केला पाहिजे आणि एनकरेज केलं पाहिजे नवीन जनरेशनला आणि त्यांच्याबरोबर त्यांचे पेरेंट्सला, आई वडिलांना सुद्धा. तर हा मुद्दा खरंच बरोबर आहे की आत्ताच्या ह्याच्यात खूप स्ट्रेस आहे आणि तो जो ॲड्रेनलिन रश म्हटला तुम्ही त्याच्याबद्दल थोडंसं ह्या काय म्हणतात ऑफ रोडिंग मध्ये कसं तुम्ही ते इक्वेशन कराल? आता एक रिसेंट आमचा एक पुण्यामध्ये इव्हेंट झाला, तर त्या इव्हेंटमध्ये 18 वर्ष कंप्लीट झाली, त्यानं लायसन्स घेतलं आणि त्या इव्हेंटमध्ये पार्टिसिपेट झाला. म्हणजे तो लहानपणापासून हे बघतोय, त्याचे वडील खेळत होते, ते सगळं बघत होता. म्हणजे त्यालाही जर इथं हा गेम खेळावासा वाटत असेल, त्याला याच्यामध्ये जर काही गोष्टी त्याला एवढ्या लहान वयात जर कळत असतील तर मग मोठ्या माणसांना कळायला काही अडचण नसावी. आणि ॲड्रेनलिन रश बद्दल बोलायचं झालं तर कोणाला कुठल्या ह्यानी किक बसेल किंवा त्याचं काय तो हे असेल हे आपण डिफाईन नाही करू शकत, पण निश्चित ऑफरोडिंग मध्ये स्ट्रेस जातो का तर 100% जातो. तुम्ही ज्या वेळेला कितीही स्ट्रेस मध्ये या, तुम्ही गाडी चालवायला बसला, गाडी घेऊन गेला, ते सगळं पूर्ण करेपर्यंत तुम्ही विसरून जाता की येताना आपली काय विचार होते आपल्या मनामध्ये. जाताना आपण तिथल्या त्या सगळ्या आठवणी घेऊन जातो, पुढचे एक 8 दिवस आपण त्या आठवणींमध्ये राहतो. म्हणजे अशा प्रकारे तो स्ट्रेस निघून जातो. तुमच्याशी गप्पा मारताना खूपच छान वाटतंय, ऐकायला तर खूपच छान. मग याच्यासाठी हे नक्की सांगा की पुढचा प्लॅन काय आहे तुमचा? आणि कराडमध्ये प्लॅन असा नाही, इव्हेंट दरवर्षी 3 कराड ऑफरोडचे इव्हेंट दरवर्षी होणार आहेत. आम्ही एकही वर्ष चुकवणार नाही आहोत. मागं पुढे काय ते कंडिशन नुसार झालं तर होईल, पण दरवर्षी घेऊ. आणि ठिकाण एकच असेल असं नाहीये. आमचा नेक्स्ट इव्हेंट 100% आम्ही नवीन ठिकाणी घेऊ, तसा प्रयत्न चालू आहे, तसे हे चालू आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी शेवट परत स्पॉन्सरशिपवर येऊन थांबतात. आता ह्या इव्हेंटसाठी आम्हाला भरपूर सारे स्पॉन्सरशिप्स मिळाल्या. लोकांनी विश्वास ठेवला, दिल्या, त्याचा त्यांनाही फार अभिमान वाटतो की आम्ही स्पॉन्सर केलं. ते सगळ्यांना सांगतात हा इव्हेंट झाला ना आम्ही त्याला स्पॉन्सर होतो, को स्पॉन्सर होतो. म्हणजे अभिमानाची गोष्ट त्यांनाही वाटायला लागली की एवढा मोठा इव्हेंट झाला. अशाच पद्धतीनं अजून पुढे जाऊन आता चालू आहे, आतापासूनच तयारी केलेली आहे चालू. आणि तुमच्या माध्यमातून मी एक आव्हान करू इच्छितो की जर आम्हाला स्पॉन्सरशिप कोणाला द्यावीशी वाटली तर 100% द्यावी, आम्हाला त्याची गरज आहे. तुमचं मग इन्स्टामध्ये तुम्ही कुठल्या पेजनी हे आहात? आणि टीम कराड ऑफरोडर्स म्हणून पेज आहे इन्स्टाला. आणि फेसबुक, युट्यूब? फेसबुकला नाहीये, युट्यूब चॅनल अजून आपला तेवढा पुढे आलेला नाहीये. कारण इन्स्टावरतीच एवढं सगळं हे झालेलं आहे की पुढं तो युट्यूबला चॅनल करणं अजून आमच्या त्याच्यावरती काम बघू, आता विचार करतील सगळे लोक आणि मग ठरवतील तो चॅनल पुढे घ्यायचा. सर तुम्हाला आणि तुमच्या टीमला पुढच्या सगळ्याच प्रवासासाठी मनपूर्वक शुभेच्छा. आणि मला नक्कीच विश्वास आहे की सगळे इथे बसले बघणारे प्रेक्षक इन्स्टावर जातील आणि तुमचे पेज फॉलो करतील. तर परत एकदा तुमच्या पेजचं नाव सांगून फॉलो करायचं आवाहन करूया आपण. टीम कराड ऑफरोडर्स म्हणून इंस्टाग्रामला पेज आहे, अवश्य फॉलो करा. तुम्हाला नक्कीच खूप चांगला कंटेंट त्याच्यामध्ये मिळेल.
आणि नुसता तो बघूनच बऱ्यापैकी स्ट्रेस रिलीव्ह होईल, तुम्ही एक वेगळ्या जगात जाल याची खात्री बाळगतो. नक्की नक्की, खूप छान. आम्हाला खूप कसा हा संवादाचा वेळ कसा गेला काहीच कळालं नाही आणि मला बऱ्यापैकी माहिती मिळाली. ऑफरोडिंग हे माझ्यासाठी एकदम नवीन क्षेत्र आहे आणि नेक्स्ट टाइम जिथं कुठं होईल हे इव्हेंट मी नक्की बघण्यासाठी खूप कुतूहल आहे. त्यामुळे नक्की मी तर तुमची पेज फॉलोच करते आहे आणि जे व्हिडिओज बघते त्याच्याने थोडं का होईना रश येतोच, मला पण ॲड्रेनलिन रश येतो. मलाही घेऊन जाशील रोहिणी. हो नक्कीच प्रियांका. तर प्रेक्षकांना थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस पॉडकास्ट. PR एंटरप्रिनर हे मी आणि प्रियांकानी क्रिएट केलेलं प्लॅटफॉर्म आहे जे असेच अमर सारखे सर आणि अजून कोण असतील ज्यांना काही वेगळं छंद आहे किंवा करिअर आहे, त्यांच्या करिअरचं कुठलं तर माध्यम आहे किंवा एक मनातला एक विचार आहे आणि त्याच्याबद्दल बोलायचं आहे आणि तुम्हाला ते सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळ्यांपर्यंत पोचवायचं असेल तर नक्कीच PR एंटरप्रिनरला फॉलो करा. इन्स्टावर आहोत आम्ही, फेसबुकवर आहोत आणि लवकरच आम्ही YouTube चॅनल पण सुरू करणार आहोत. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग अस. Stay tuned. Thank you.